पुणे में स्थित राज्य परिवार कल्याण कार्यालय द्वारा दिसंबर 2025 तक की स्वास्थ्य प्रबंधन एवं सूचना प्रणाली रिपोर्ट जारी की गई है। इस रिपोर्ट के अनुसार परिवार नियोजन, माता बाल देखभाल और टीकाकरण कार्यक्रमों में उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए नांदेड़ मनपा ने महाराष्ट्र में 5वां स्थान हासिल किया है। पिछले वर्ष नांदेड़ 9वें स्थान पर था, लेकिन इस साल अपनी कार्यक्षमता में सुधार करते हुए उसने लंबी छलांग लगाई है। नांदेड़ मनपा ने 88 अंक प्राप्त कर राज्य के लातूर और पनवेल जैसे प्रमुख शहरों के साथ शीर्ष 5-6 शहरों के समूहों में अपनी जगह बनाई है। रिपोर्ट के आंकड़ों के अनुसार क्षेत्र में गर्भवती महिलाओं के पंजीकरण का प्रमाण 79% और प्रसव पूर्व जांच ANC का स्तर 82% तक पहुंच गया है। सबसे महत्वपूर्ण बात यह है कि गंभीर एनीमिया यानी खून की कमी से पीड़ित 99% माताओं का सफल उपचार नांदेड़ में किया गया। टीकाकरण और अन्य स्वास्थ्य मानकों की बात करें तो प्राथमिक टीकाकरण का कार्य 71 से 75% तक पूरा हो चुका है। हालांकि परिवार नियोजन के तहत नसबंदी का प्रमाण 42% और PPIUDC का काम केवल 30% दर्ज किया गया है, जिसमें सुधार की आवश्यकता जताई गई है। अतिरिक्त निदेशक डॉक्टर संदीप सांगले ने कम प्रदर्शन वाले केंद्रों की नियमित समीक्षा करने के निर्देश दिए हैं ताकि माता मृत्यु और शिशु मृत्यु दर में और कमी लाई जा सके। इस सफलता पर खुशी जताते हुए टीम की मेहनत के दम पर मार्च 2026 तक नांदेड़ स्वास्थ्य के क्षेत्र में राज्य के शीर्ष 3 शहरों में शामिल होगा। ऐसा विश्वास नांदेड़ मनपा के वैद्यकीय स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर हनुमंत रीठे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त किया है। नांदेड़ वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये जो आरोग्य विभाग आहे, आरोग्य विभागांतर्गत ज्या वेगवेगळ्या सुविधा चालत असतात त्याच्यामध्ये माता व बाल संगोपन हा जो कार्यक्रम आहे तो प्रभावीपणे अंमलबजावणी चालू आहे। त्यामध्ये माताचं स्वास्थ्य आणि गरोदर माताची तपासणी या ठिकाणी होते। त्याचबरोबर बालकाचं लसीकरण या ठिकाणी दिले जाते। त्यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये जे सगळे वैद्यकीय अधिकारी आहेत, ANM आहेत, GNM आहेत आणि अशा आपल्या कार्यक्षेत्रात जाऊन शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे लाभार्थीचा शोध घेऊन त्याला त्यांच्या सुविधा वेळेवर त्यांना सेवा पुरवतात। त्याचा परिणाम म्हणून महापालिका सध्या डिसेंबरच्या अखेरीस रँकिंगमध्ये पहिल्या 5 मध्ये स्थान पटकावलेलं आहे। त्याचं श्रेय आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, आमचे सर्व माननीय आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, ॲडिशनल या सर्वांचं सहकार्य वेळोवेळी लाभल्यामुळे आम्ही हे करू शकलो। याच्यामध्ये गरोदर माता शोधणं, त्यांना वेळोवेळी त्यांचा लाभ देणं, तपासण्या करणं, पुन्हा लसीकरणामध्ये काही नागरिकांमध्ये गैरसमज असतात, त्याच्यामुळे त्याचे गैरसमज दूर करणं आणि त्यांना वेळोवेळी लस देऊन बालकांना निरोगी ठेवण्यासाठी ते थोडंसं आमचं जोखीम असते, परंतु ते काम आम्ही यावेळेस चांगल्या पद्धतीने करणं चालू आहे। आता आम्ही सध्या जरी 5व्या स्थानावर असेल तरी आम्ही पहिल्या 3 मध्ये येण्यासाठी आमचे कसून प्रयत्न आहेत। त्यामुळे प्रत्येक झोन वाईज प्रत्येक आशा, ANM, मेडिकल अफसर यांचे आढावा चालू आहेत आणि इंडिव्हिज्युअल आढावा घेतल्यामुळे प्रत्येकाने आपापलं काम जबाबदारीने करण्याचं ठरवलं असल्यामुळे यावेळेस आम्ही मार्च एंडिंग पर्यंत पहिल्या 3 मध्ये राहण्यासाठी आमचे कसून प्रयत्न आहेत। शासनाचा मुख्य हेतू हाच आहे की बालमृत्यू व माता मृत्यू थांबवणं आणि त्यासाठी या सगळ्या आरोग्यातल्या ज्या सुविधा आहे त्या लाभार्थीला वेळेस मिळणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो की लाभार्थ्यांनी आपल्यापर्यंत यावं लागतं? आम्ही लाभार्थ्यापर्यंत पोहोचतो आणि आमच्या सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो।